नमस्ते, आपण पाहत आहात सातारा 24 तास न्यूज, सामान्य जनतेचा आवाज। फलटण नगर नगरपरिषद फलटण मध्ये 2 टर्म नगरसेविका असताना नगरपालिकेमध्ये विरोधकांनी दिलेला त्रास व केलेल्या विकास कामाबद्दल नगरसेविका सौ मंदलासा संभाजी कुंभार यांनी सातारा 24 तासला दिली मुलाखत। फलटण नगरपालिका निवडणुकीचा प्रचार पुन्हा एकदा रणधुमाळी पूर्ण फलटण तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। नगरसेवक पदाचे उमेदवार, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार घोरघरी जाऊन आपला प्रचार रात्रंदिवस आपल्याला करताना पाहायला मिळत आहे। परंतु फलटणचा आपण ऐतिहासिक राजकारण पाहिलं तर त्यामध्ये ज्या माजी नगरसेवक होते, माजी नगरसेविका होत्या, माजी नगराध्यक्ष होते, हे राजकारण सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे। आज आपल्यासोबत बोलण्यासाठी ज्यांनी 2 टर्म नगरसेवक पद भूषवलं अशा मदलासा संभाजी कुंभार आपल्या चॅनलवरती बोलत आहेत। नमस्कार मावशी, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मला सांगा, आपण राजकारणामध्ये प्रवेश कधी केला? प्रवेश म्हणजे नेते ती काय मला म्हणले, तू उभा राहा। माझ्या मुलीचा भरला होता फॉर्म, पण त्यांनी मुलीचा रद्द करून माझा घेतला फॉर्म। त्याच्यानंतर मग मी निवडून आली तिथून मलटणमधनं, आणि माझ्या जोडीला शमशेर दादा होती, ती बी निवडून आली। त्याच्यानंतर दोघं निवडून आल्यावर आम्ही अलीकडच्या नगरपालिकेत गेलो, जुन्या गेल्यावर आम्ही त्याच्यानंतर अशोक दादांची मंडळी निवडून आली आणि अनुपशाची आई निवडून आली। त्याच्यानंतर आम्ही नेत्यांची फक्त 4 जण होतो, 4 असल्यामुळं आम्हाला मिटिंगला कुठलाही विषय आला आम्ही मांडला तर तो आमचा फेटाळ्या जायचा। आम्ही 2-2, 3-3 वाजेपर्यंत जरी त्यांच्याशी सलगत केली ना तरी ते आम्हाला अजिबातच त्याच्यात मध्ये भाग घेऊन द्यायचे नाही, की म्हणायचे तुमचे ही विकासाची कामं असो, कशा पाण्याची कामं असो, किंवा ती फक्त आम्हाला एवढंच म्हणायची की तुमच्या इकडला ह्याचा घरपट्टी येत नाही। तर म्हणलं आमच्या इथल्या महिला घरपट्टी येत नाही असं तुम्ही जी म्हणता, तर ती दोरली एकूण मी तुम्हाला दाखवते। मी तिथं महिला त्या बोलावल्या होत्या, त्यांच्या समोर ती सगळं झालं, तेव्हा ते गप झाले। आणि पुन्हा मग म्हणले तर ह्यांच्यातले नगरसेवक मोठे असून, सगळी मोठी माणसं असून एका लाख रुपये नगरसेवक म्हणजे घरपट्ट्या भरायच्या राहिल्या बंगल्याच्या, कोणाची 60,000 आहे, कोणाची 50,000 आहे, कोणाची 70,000 आहे। मूळ रामराजांची नगरपालिका भरायची थक बाकी त्यांची 1 कोटी रुपये आहे नगर कारखान्याची, आणि त्यांची बी घराची बी। मग त्यांची दुसऱ्याचा जनतेचा विचार नाही करते, मग स्वतःचा विचार करा ना, मोठ्या लोकांचा, बंगल्यावाल्यांचा, त्यांचे घ्या ना तुम्ही। नक्कीच हा अतिशय कळीचा मुद्दा आहे। मला आज या ठिकाणी दर्शकांना सांगावं असं वाटतंय की फलटण मध्ये गेले 20 ते 25 वर्ष जो विकास झाला का भकास झाला, हा जो प्रश्न आपल्या नागरिकांमध्ये विचारला जात होता, नेमकं श्रीमंतांसाठी वेगळी ट्रीटमेंट आणि गरिबांसाठी वेगळी ट्रीटमेंट, आज तुम्ही ह्या इतिहासाचे साक्षीदार आहात। आज तुम्ही स्वतः हे अनुभवले की तुमचे जो महत्त्वपूर्ण भाग आहे त्याचा विकासासाठी निधी तर बाजूलाच राहणं, परंतु तुमचे जे प्रश्न आहेत ते न ऐकून घेता तुम्हाला तिथे टाळाटाळ तिथे करण्यात आली। तुमच्या इथले नागरिक किंवा जे आहेत मंगळसूत्र विकून घरपट्टी तुमची देत होते, आणि नंतर तुम्हाला तिथं जी ट्रीटमेंट दिली जात होती की तुमचा इकडून कर संकलित होत नाही, तुमची कामं केली जात नाही, ही कारणं दिली जात होती, असा अनुभव तुम्हाला ते आलेला आहे। आज महिला म्हणून तुम्ही 2 टर्म ह्या नगरपालिकेमध्ये काम केलं। आज मला सांगा, स्वर्गीय हिंदुरावजी नाईक निंबाळकर आणि तुम्ही जे 4 लोकांची नावं सांगितली, ते अनुपशांच्या आई सुद्धा, जे तुमच्या काळामध्ये तुम्ही जे राजकारण करत होता आणि अलीकडच्या काळामध्ये आता जे राजकारण झाले, आज तुमच्यासोबत उभे असणारे नगराध्यक्ष पदाचे जे शमशेर नाईक निंबाळकर आहेत, त्या काळचे शमशेर नाईक निंबाळकर आणि आजचे शमशेर नाईक निंबाळकर, ह्या दोन्ही काळामध्ये नेमका काय फरक जाणवतो तुम्हाला? फरक एवढा जाणवतो की म्हणजे आपण जी कार्य आम्ही केलं ती ह्या लोकांनी करावं इथून पुढे, ना आमचे शमशेर दादा ही 100% करणार का, त्यासाठीच आम्ही त्याला उभं केलेलं। ओके, 100% ती कामं सगळी फलटण मधली करणार का, तर त्यांनी सुद्धा हे अनुभवलेलं आहे। प्रत्येक वेळेला आम्हीच निघतो ना दोघंच बोलायला,
त्याच्यानंतर आम्ही त्या नगरपालिकेत काय सांगितलं की तुम्ही बोर्ड काढा, बोर्ड लिहा, बोर्डावर प्रत्येकाची नावं लिहा, तरी लोकांना त्याचं घाम फुटला नाही. अच्छा, विरोधक जे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ते त्यांचा त्यांनाच बोलवून आणायची ना, अच्छा. आमचं हे करा, आमचं तसं असं करा, म्हणजे आम्हाला नगरपालिका जाणीवपूर्वक तुम्हाला त्रास दिला त्रास जातो देतो. आणि तुम्हाला सन्मानजनक किती वागणूक नाही मिळालीच नाही. अच्छा, गेले आपण 2 टर्म आमदार होता, सॉरी 2 टर्म तुम्ही नगरसेवक होता. या नगरसेवक पदाचा जो तुमचा कारभार तुम्ही करत होता त्यावेळेस तुम्ही महिला नगरसेवक म्हणून तुम्हाला नेमक्या कुठल्या अडचणी येत होत्या? अडचणी असायच्या. आपण बाबा एखाद्याची गटरीची कामं सांगितली तर ती केली जात नव्हती, रोडची सांगितली केली जात नव्हती, खड्डे भरत नव्हते. त्याच्यानंतर दुसऱ्या टर्मला असं झालं की आम्ही बसलो, आम्ही 9 जणी निवडून आलो होतो. 9 आलो तरी पण ते म्हणायचे आमचं मतावर विषय टाकायचं, सगळी मतावर विषय टाकले की सगळ्यांनी हात वर केले की त्यांचे 17 आम्ही 9 काय करणार आहे. बहुसंख्य नगरसेवक त्यांचे होते हो. आणि अल्पसंख्याकांमध्ये तुम्ही असल्यामुळे तुम्हाला तिथं अजिबात कुठल्याही प्रकारची तुमची पर्वा केली जात नव्हती अजिबात समजून घेतले मला वाटतं हे दर्शकांनी अतिशय सुज्ञ जे नागरिक आहेत फलटण मध्ये त्यांनी हे मुद्दा नोट केला पाहिजे की लोकशाही व्यवस्थेमध्ये आज आपण बघतो विधानसभा असो संसद असो येथे विरोधकांचा सन्मान जाणीवपूर्वक जर करत नसेल तर ती लोकशाहीला काळीमा फासणारी घटना असते. लोकशाहीमध्ये विरोधकांची सुद्धा कामं करणं अतिशय महत्वाचं असतं आणि ते त्या काळापासूनची संस्कृती आहे. फलटणच्या संस्कृतीमध्ये असं होत नव्हतं. फलटणमध्ये पूर्वी राजेशाही होती का लोकशाही होतं याचं आपल्याला निश्चितपणे दर्शकांना एक मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस 4 ते 5 जण काम करायचं, तुम्ही सांगताना अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं की एखाद्या गटारीचं काम असो किंवा एखादं रोडचं काम असो, हे तुम्ही कामे घेऊन जात होता. ते आमची मंजूरच होत नव्हती. अच्छा, ती मंजूर होत नव्हती आणि ते करायचे ना मला सांगायचं, त्यांची वरणच यायचं. ह्याच्यामध्ये जाणीवपूर्वक राजकारण केलं जात हो, राजकारणच केलं जात होतं. आणि आम्ही भाऊला सांगायला गेलो तर भाऊ गेल्याच्या नंतर मग आमचा प्रश्न मिटला. मग रणजितला आम्ही म्हणलं तू उभा राहा खासदारकीला, काय असं ते आपण पळून काय ना तुला निवडून आणणार आपण सगळी. मग त्यांनी मनावर घेतलं. ज्या टायमाला रणजित खासदार झालं त्या टायमाला आमचा जीव भांड्यात पडला आणि विकासाला सुरुवात झाली आमच्या. मला जाणीवपूर्वक दर्शकांना सांगायचं आहे की फलटण मधून जे आजचे माजी खासदार लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मध्ये जे निवडून आलेले माजी खासदार आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर, त्यांची पायाभरणी इथे झालेली आहे. तुम्ही 2 टर्म नगरसेवक ज्या राहिला आणि स्वर्गीय हिंदुराज नाईक निंबाळकर यांच्या कुटुंबासोबत काय आजही तुमच्या घरचे कुटुंबीय असतो किंवा आजूबाजूचा जो परिसर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही फिरताना दिसता, लोकांना सगळ्या गोष्टी सांगताना दिसता. आज मला सांगा, महिला हा जो घटक आहे, आज तुम्ही स्वतः अनुभवी आहात, राजकारणाचे जवळून बघितलेला आहे, एवढा संघर्ष आपण बघितलेला आहे आणि स्वर्गीय लोकनेते हिंदुराज नाईक निंबाळकर यांच्यानंतर आपण रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी उभा राहिला. आजही तुम्ही शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्याही अगदी खांद्याला खांदे लावून तुमचे कुटुंबीय सगळे जात आहेत, काम प्रचार करतायत. काय लोकांना फलटणच्या जनतेला तुम्ही नेमका आज काय संदेश देणार? माझा एकच संदेश आहे की आमच्या शमशेर दादाला, रणजित दादाला, दोघांना त्यांनी पाठिंबा द्यावा आणि फलटणचा विकास चांगल्यापैकी करावा, अगदी गुळगुळीत झाला पाहिजे, फलटणचं नाव मोठं झालं पाहिजे, हा माझा हेतू आहे आता सध्या. म्हणजे कसं आहे की आमच्यात निवडून आलेली ही 2 पोरं आहेत. म्हणजे लहानपणापासून मी त्यांच्याशी साक्षीदार आहात. ते तुमच्या डोळ्यापुढे लहानाचे मोठे झालेले आणि त्यांना मोठं झालेलं तुम्ही पाहताय सुद्धा. म्हणजे तुम्ही त्यांना म्हणजे तुम्ही त्यांच्या पाठीमागे ठाम उभे राहिला, त्यांना खासदार सुद्धा तुम्ही निवडून आणलेले आणि आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शमशेर त्यांच्या पाठी सुद्धा आपण उभे आहात. महिला अलीकडच्या काळामध्ये महिलांचं जे प्रमाण आहे अगदी आरक्षण असताना सुद्धा राजकारणामध्ये सक्रिय न होण्याचं, आज तुम्ही आज शिक्षण किती तुमचं? मी शाळेत नाही गेला तरी सुद्धा तुम्ही नगरसेवक झाला. पण आज आपण बघतो, दर्शकांना मला हे सांगावंसं वाटतंय की आज महिलांना शिक्षण जे आहे ते मोफत आपल्याला शासनाच्या विविध योजना, अगदी 1500 रुपये जे आहे, लाडकी बहीण योजना, महिलांना अतिशय सोयी सुविधा सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना सुद्धा त्यांनी राजकारणामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे. ते का दिसत नाही? अशिक्षित असूनही ह्या ज्या माजी नगरसेविका आहेत यांनी 2 टर्म निवडून येऊन
फलटणची नगरपालिका गाजवली, पण अलीकडच्या काळामध्ये महिलांचा जो राजकारणामध्ये सक्रिय सहभाग आहे तो का थांबलेला आहे, याचं कारण आपण जाणून घेऊया. मला सांगा काय नेमकं काय कारण? नाही, त्यांनी थांबू नये, सक्रिय राहावं, राजकारणात राहावं, सगळ्याच बाबतीत राहावं. शाळेच्या पुढे जर जास्त ग्रॅज्युएट असल्या काय असल्या तर त्यांनी पुढे जाऊन ही करायला पाहिजे समाजकारण, की बाबा कुणी शाळेत जात नाही काय नाही. मी शाळेत जरी गेली नसली तरी मी शाळेला मुलं आणून दिल्यात आणि त्यांना शिकवले नाही. स्वतःची माझी 2 मुलं सुद्धा मी ग्रॅज्युएट केलेत. ओके. आणि माझे मालक ग्रॅज्युएट आहे, पण मी शाळेत गेलेली नाही. ही भावना सुद्धा माहिती आहे आणि आमच्या रणजित दादांना, सोमशेर दादांना सुद्धा ही माहिती आहे. हो, ते लहानपणापासून आमचे संबंध होते. आम्ही गतीवर कामं बिमं करत होतो, ती शेजारीच राहायला होती. हो, त्यांच्या मंडळीला सुद्धा माहिती आहे हे सगळं. पण आताच्या महिलांनी काय करायला पाहिजे की पुढे याय, तुम्ही शिक्षणवाला पुढे येऊन हे सगळं सहकार्य करावं आणि आमच्या रणजित दादांना, शमशेर दादाला बी सहकार्य करावं की महिला म्हणजे काय आहे ही दाखवून द्यावं. आज ही तळमळ बघताय तुम्ही, एखादी अशिक्षित जुन्या काळातील माजी नगरसेविका नवीन महिलांना एक अतिशय पॉझिटिव्ह संदेश देते की तुम्ही राजकारणात लोकशाही, संविधानिक लोकशाहीमध्ये सक्रिय व्हावं आणि महिलांमध्ये ती जी उमेद आहे, ती जी धाडस आहे ते का दिसत नाही याचं आपण स्पष्टीकरण आपल्याला मिळालेलं आहे, त्याचं उत्तर मिळालेलं आहे. राजकारण असो, समाजकारण असो, शिक्षण क्षेत्र असो, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला महिला प्रधान संस्कृती भारतामध्ये आणायची याची प्रेरणा आपल्याला मिळते. अजून एक प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की फलटणमध्ये एक डॉक्टर आत्महत्या प्रकरण झालं, त्यानंतर विरोधकांनी दहशतीचा एक मुद्दा किंवा त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप झाले, या बाबतीत तुम्ही काय सांगाल? की त्याचं असं आहे की आमचे शमशेर दादा आणि रणजित दादा बायकांच्याकडे बघत सुद्धा नाही. जर आम्ही असलो तरच ते बोलतात, वर सुद्धा अशा महिलांच्याकडे बघत नाहीत. मग ह्याच्यात त्यांचा संबंधच येत नाही, ही त्यांच्यावर दाबल्या जाते. अच्छा, विरोधकांचे आरोप चुकीचे आहेत, आरोपी चुकीचे आहेत. तुम्ही त्यांना लहानपणापासून पाहिलेलं आहे? कधीच नाही. ती पोर म्हणजे मी स्वतः बघितलेली, स्वतः आमच्या हातनं वळणं लागलेली त्या पोरांना. तुम्ही संस्कार दिले? हो, मग त्यांच्या आईने आम्ही सगळे संस्कार दिलेले. ती बाळदादांची बायको आता भोसले बाई उभं राहिलेत ना, त्यांची सासू मी, हो, आम्ही हे सगळं मिळून त्या कुटुंबाशी बांधलेलं आहे. तुम्ही साक्षीदार आहात तुमच्या जीवन प्रवासामध्ये आणि तुम्ही स्वतः सगळ्या लोकांना संदेश देताय की त्या दोन्ही व्यक्ती वेगळ्या संस्काराच्या आहेत, नाही तशा पद्धतीचे आरोप जे आहेत ते चुकीचे आहेत. आज फलटणचं जर आपण बघितलं चित्र पालटत आहे. फलटणमध्ये विविध विकास कामं अगदी तुम्ही स्वतः कुंभार म्हणजे तुमच्याकडे वीटभट्टी आहे, तुमच्या शिक्षण संस्था सुद्धा आहे, तुम्ही स्वतः विद्यार्थी सर्वत्र फिरून त्या शिक्षण संस्थेला दिलेले आहेत. एवढं सगळं समाजकार्य करत असताना तुम्हाला नेमकं कुठलं समाधान महत्वाचं वाटतं? मला एकच समाधान वाटतं की सगळ्यांनी पुढे यावं, महिलांनी तर जास्त यावं. आणि आमच्या रणजित दादांना बी मी सांगणार आहे की महिलांच्यासाठी उद्योग काढा, स्पेशल महिलांच्यासाठी एक कारखाना काढून तिथं फलटण मध्ये जवळ येणाऱ्या गरीबाच्या महिला असतात त्या तिथं उद्योग करतात. उद्योग करून त्यांची पोट पाणी म्हणजे कशी आहे, नवरे दारुडे आहेत, कोणाची कशी आहे, काय आहे, अशा महिला तिथं ही करावे व्यवसाय. एक प्रश्न मला तुम्हाला आणखी विचारायचा आहे. महिलांना 1500 रुपये देऊन लाडकी बहीण योजना शासनाने दिलेले महिन्याला 1500 रुपये त्या महिलांना मिळतात. मग इथं शासनाचं जे धोरण आहे ते 1500 रुपये दिल्यानंतर त्या महिला आर्थिक सक्षम होणं हे महत्वाचं आहे का त्या महिला आळसी होणं महत्वाचं आहे? महिला त्या 1500 रुपयावर आळशी झालेल्या नाही. त्या 1500 रुपयावर काही महिलांनी वडापावचे गाडे काढल्यात, कुणी खानवळे चालू केलेले आहेत, कुणी म्हणजे बरेच व्यवसाय असं चालू केलेले आहेत. त्या 1500 रुपये त्या अशा गप्प बसलेल्या नाही. ओके. आता आमच्या डोळ्यात आमच्या जे हित जे आहे त्या महिला सगळ्या सक्षम म्हणजे ह्याच्यामुळे झाल्यात. कोण चकल्या करतं, कोण शंकरपाळे करतं, स्वतःचे काढले आणि त्यांनी स्वतः मार्केटिंग करतात त्या. हो, आणि ते मी नगरपालिकेत सुद्धा हा विषय झालेला होता, हे घेतला होता, पण हा बंद पाडला त्यांनी. आणि त्यांची ही आहे ना सुभद्रताई, त्या आम्ही मिळून करत होतो, पण तो विषय बंद पाडला त्यांनी. व्यवसाय नको काय नको म्हणून. तुम्ही तुमच्या काळामध्ये ज्या तुमच्या नगरसेविका सहकारी होत्या सुभद्रा राजे, त्यांनी आणि तुम्ही मिळून ह्या संदर्भात काम केलेलं आहे
आणि ह्याचे तुम्ही साक्षीदार आहात आणि ते त्या काळी बंद पडलं असंही तुम्ही सांगताय. ह्याच्या पाठीमागे नेमकी काय मानसिकता होती? मानसिकता आमची एवढीच होती की बचत गटाच्या महिला आहेत, त्या बचत गटाच्या महिलांच्या तर्फे बाबा रेशनिंग दुकान, कुणाला मशीन शिलाई मशीन, कुणाला गिरणी, हे असं आम्ही सांगितलं होतं महिलांना उद्योगासाठी प्रोत्साहन हो दिलं होतं. त्या महिला आमच्यापर्यंत आल्या, फॉर्म भरले, सगळं झाले, त्यांची फॉर्म रद्द केले यांनी. अच्छा, जाणीवपूर्वक केलं रद्द. म्हणजे का तर ही नेत्यांची असल्यामुळे ही पुढे जायला लागली ना. अच्छा, वर्चस्व वादाची म्हणजे तुमचं वर्चस्व वाटतंय राजकारणामध्ये, त्यांचं कमी होते असं त्यांची भूमिका होती. बरं, आज मला सांगा, राजकारण हे कुठपर्यंत मर्यादित पाहिजे? आज फक्त की फलटण पूर्ण देशामध्ये नरेंद्र मोदी भाजपाचे सध्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि फलटणमध्ये सुद्धा आपल्याला भाजपाचे उमेदवार हे सक्रिय मोठ्या पदावरती आपल्याला भाजपाचं वर्चस्व दिसतंय. त्या काळचं राजकारण म्हणजे पक्षीय राजकारण होतं, व्यक्तिगत राजकारण होतं, ह्याचंही तुम्ही सांगितलं. पण दोन्ही राजकारणामध्ये, त्या काळच्या राजकारणामध्ये आणि आजच्या राजकारणामध्ये नेमका कुठला बदल झालेला दिसतो तुम्हाला? आताच्या राजकारणात एवढं काय म्हणजे असं गुंडगिरी जास्त झालेली. अच्छा, पहिली एवढी गुंडगिरी नव्हती. माणसं आता राजकारण चालले पण 15 दिवस महिनाभर चालायचं, पण तिथनं पुढे सगळे आपली एकवट व्हायची. पण आता हे खुन्नस झालेली, राजकारण म्हणजे खुन्नस झालेली. हे असं होण्या पाठीमागं नेमकं काय कारण असू शकतं? आता मला तर काय माहिती आता हे कारण कसं असतं. ठीक आहे, म्हणजे निश्चितपणे आज तुम्ही गृहिणी आहात आणि महिला म्हणून सांगताय की ह्याच्या पाठीमागं नेमकं काय कारण असू शकतं की हे कारण शोधणं हे सामाजिक विश्लेषकाचं काम आहे आणि हे सामाजिक विश्लेषण आपण निश्चितपणे करणार आहोत. मला सांगा, त्या काळी लोक श्रम प्रतिष्ठा जपायची, आत्मसन्मान जपायची, नैतिकता जपायची आणि सर्वात महत्वाचं त्या काळी सगळ्या गोष्टी मुबलक नव्हत्या. म्हणजे कष्ट केल्यानंतर सगळ्या गोष्टी मिळत होत्या. आज कुठलेही कष्ट न करता जर एखादी गोष्ट सहज मिळत असेल तर तिथे नैतिकता सोडण्यासाठी ही तरुण पिढी जी आपल्या त्या आकर्षणाला बळी पडत असते. मला वाटतं त्यामुळेच गुन्हेगारी वाढते. एखादी गोष्ट कष्ट न करता जर मिळाली तर त्याची किंमत नसते. किंमत कष्ट न करता कष्ट करणाऱ्याला किंमत आहे. कष्ट करणाऱ्याला किंमत आहे. असा फालतू पैसा मिळवणाऱ्याला किंमत पैशाची नाही. पैशाची किंमत नाही, पैशाची बी नाही, माणसाची बी नाही, कुणाचीच नाही. तू पैसे देत असला तर मी घेतो, नाहीतर तुला मारतो. हे असलंच चाललंय ना तसं ते. म्हणजे इथं निश्चितपणे गुन्हेगारी वृत्तीला प्रोत्साहन दिलं जातं. ही जाणीवपूर्वक राजकारणामध्ये होत असेल तर ते दुर्दैव आहे. अशा पद्धतीचे संस्कार या जुन्या पिढीमध्ये होते. हे नवीन पिढीने निश्चितपणे शिकलं पाहिजे. नवीन पिढीमधल्या विशेषतः महिला वर्गाने हे आपल्याला जाणीवपूर्वक आपल्या मुलांना हे संस्कार देणं आवश्यक आहे आणि ते दुर्मिळ आपल्याला पाहायला मिळत नाही. ते या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आज देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत, ज्या आदिवासी भागात नाही का, म्हणजे जात पात धर्म हे राजकारण पूर्ण बाजूला पडलेले आहे. त्या काळी जात पात धर्म ह्याचं महत्व राजकारणामध्ये किती होतं? पहिलं नव्हतं असं इतकं की बाबा ही आमच्या जातीची, ही फलाण्या जातीची आहे की आमचं ती तसलं नव्हतं. पण आता सुद्धा करून आहेत, जातीपाती अजिबात करून आहेत. का तर लोकांचे ही उठून येतात की आमच्या जातीला असा म्हणतो, आमच्या जातीला तसा म्हणतो. अजिबात जाती भेद करून नाही, एवढंच माझं सांगणं आहे. ठीक आहे. आज मला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुमचे मिस्टर हे कट्टर स्वर्गीय हिंदरावजी नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी उभे होतात. तुम्ही सुद्धा त्यांच्या कुटुंबासोबत आणि तुमची नवीन पिढी सुद्धा राजकारणात निश्चितपणे सक्रिय आहे. तुमच्या ह्या प्रभागामध्ये श्री अशोक जाधव, स्वाती भोसले आणि नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत समकक्ष नाईक निंबाळकर, यांच्यासाठी मतदान करावं म्हणून तुम्ही लोकांना ते मतदान का करावं याची काही कारण सांगाल का? मतदान यांना का करावं नाही, तसं ती काम करणारे काम करणारे तिघबी, जसं आम्ही काम केलंय ना त्याच पद्धतीने ती काम करणारे तिघबी काम करणारे. का आम्ही आता घरकुल किती लोकांना दिले, बऱ्याच लोकांना. आता गरीब जी झोपडी राहत होती ती घरकुल कळवाई नगरला इथून तिथून आहेत आणि ती लोक येतात आणि तुम्हाला जर त्यांची गाठ घ्यायची ती सुद्धा घ्या घरकुलवाल्यांची. नक्कीच
म्हणजे बरेच घरकुल आम्ही दिलेले आहेत. त्यांनी खटपट करून मी खटपट करून आम्ही त्यांना घरकुल सुद्धा भरपूर दिलेले. त्यांच्यासाठी वेळ दिला तुम्ही आणि त्यांच्यासाठी त्यांना घरकुल आणि त्यामध्ये बसवलं. जे स्वतः आहेत ना त्यांच्या सासऱ्याने सुद्धा हे प्रयत्न केले होते गरिबांचे, बाबा कुणाला धान्य दे काय कर, घरात मी स्वतःचे धान्य देत होती. हो ते बी तसेच होते आणि आता अशी दादा बी तशीच आहे. म्हणून कसं आहे ही लोक आमची कामं करणारे आहेत, ही त्यांना पटत नाही. मूळ मुद्दा कसा आहे, फलटण मध्ये तुम्ही काय अवस्था आहे बघितली ना आता सध्या. केअर कुठं पडलेला असतो काय कुठं, आम्ही केअरच्या गाड्या आणल्या त्या आता जी चालू आहेत ना केअरच्या गाड्या, त्या माझ्या ह्याच्यात आलेल्या आहेत गाड्या त्या. तुम्ही नगरसेवक असताना ते तुम्ही ती लोक इथं तिथे केअर टाकतात ना, ती गाडीत टाकू द्या. त्याच्यावर ड्रायव्हर बघा कंत्राट घेऊन ड्रायव्हर बनले आणि ती कचऱ्याच्या गाड्या फलटण मध्ये आम्ही चालू केलेले तुमच्या पुढाकारात. हो आणि ती झाल्यामुळं आमची 4 वाजेपर्यंत मिटिंग चालली होती त्याच्यावर. म्हणजे सकाळी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत तेव्हा त्या गाड्या आल्या. अच्छा, म्हणजे 11 ते 4 तुम्ही त्या मीटिंग मध्ये हे काम करून घेतलं तुम्ही. हो त्यावेळेस तुमची नगरसेवकांची संख्या जास्त होती का कमी होती? तेवढीच होती आमची 5च झाली. तुम्ही विरोधात असताना सुद्धा काम करून घेतली. हे स्किल आहे तुमच्याकडं. मला वाटतं हे तरुण पिढीचे जे कार्यकर्ते आहेत किंवा राजकारणी तरुण मंडळी आहेत, जे विरोधी पक्षात बसणारे लोक आहेत, त्यांना हे शिकण्याजोग आहे की फक्त सत्तेतच असताना कामं होत नाही, तर विरोधात असताना सुद्धा ती कामं करून कशी घ्यायचं ह्याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्यासमोर आहेत. विशेषतः म्हणजे मला एक दर्शकांना महत्वाची गोष्ट नमूद करावी वाटते की तुमचं शिक्षण नसताना सुद्धा तुम्ही हे करून दिलं. आजच्या पिढी जी आहे ती अतिशय उच्च शिक्षित असून सुद्धा त्यांना हे स्किल आत्मसात करता येत नाही. मला वाटतं हे शिक्षण व्यवस्थेचं अपयश असावं. शिक्षण व्यवस्थेमध्ये हे त्याचं ज्ञान त्यांना मिळालं नाही, ते बाळकडून मिळालं नाही आणि हे मला वाटतं नवीन पिढीचं दुर्दैव आहे. मला सांगा, म्हणजे आज आपल्या चॅनलशी तुम्ही बोललात आणि त्या काळचा जो इतिहास आहे त्याचं जे राजकारण तुमच्या काळामध्ये जे झालं किंवा इतिहास उलगडला, तुम्ही त्या ह्याची पानं उलगडली आणि आमच्या चॅनलला ते सांगितलं, त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. धन्यवाद.